कुठे त्या जय मल्हार आनंदाचा येळकोट येळकोट हातावर भंडारा किती पडलाय डेंजर गर्दी आहे माझ्या आयुष्यामध्ये माझे जेवढे काही स्वप्न आहेत त्या स्वप्नामधलं हे एक स्वप्न देवाच्या जेजुरीत येणं रांगेतूनच देवदर्शन घ्या. ज्या भाविक भक्तांचे देवदर्शन झाले असेल अशा भाविक भक्तांनी गडावरून खाली जाण्यासाठी पूर्व आणि पश्चिम या दोन्ही दरवाजांचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी किसीकापूपासून सावध रहा. गर्दीच्या ठिकाणी किसीकापूपासून सावध रहा. त्यांना विचारता येणार आहेत का चला हाय की खंडोबा न्यायला टायमार आपल्याला आता तुम्हीच म्हणलो ना त्यांना हाय सांगा मग कशाला मागे विसरताय इकडं तिकडं सोनच सोनं कशाला त्यानं लिहिणार आहे त्यानं आणणार आहे आम्ही गाभाऱ्यामधून दर्शन घेण्याचं ठरवलं आहे. खूप जास्त गर्दी आहे गाभाऱ्यामध्ये पण सारखं सारखं नाही येणं होतं म्हणून गाभाऱ्यातून दर्शन करणार. मम्मीला हे कुठं आहे लाईन मम्मी अगं लाईन कुठं आहे नेमकायची ए मम्मी अगं त्यांना सण करणार तर नको त्यांना करू दे आपण जर वाटलं
इकडं 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 कुठं? हा हा इथं जेव्हा लाईन नाही लावत. सरका चला. खंडोबाचं दर्शन माहित ना कधी होणार आहे. लई जास्त गर्दी आहे बाबा. तिकडं पिवळा भंडारा. तर फायनली हे बघा 2-2.5 तास रांगेमध्ये उभं राहिल्यानंतर आम्ही कुठे जाऊन मंदिराच्या जवळ पोहोचलो. खरंच खूप जास्त गर्दी होती. रविवार असल्यामुळे खूपच लोक आले होते दर्शनासाठी. आत्ताशी मंदिराच्या मागे उभे आहोत. अजून थोडीशी रांग आहेच पुढे. तर हे बघा गाभाऱ्यातील खंडोबा घोड्यावर बसलेले. मंदिराची एक खिडकी होती. आम्ही तिथून चाललो होतो त्यामुळे मी छोटासा व्हिडिओ बनवला. गाभाऱ्यामध्ये अशी खंडोबा आहेत घोड्यावर बसलेले. एका साईडला आहे त्यांची मूर्तीही अशी. तुम्ही पटकन व्हिडिओ बनवून घेतला. सो दर्शन करा तुम्ही सुद्धा माझ्या मल्हारी मार्तंडाचं. देव ज्या मंदिरामध्ये ज्या गाभाऱ्यामध्ये आहेत त्या मंदिराला बाहेरून गोल अशी रांग आहे. खूप जास्त लांबपर्यंत रांग होती. 2-2.5 तास कंटिन्यू रांगेमध्ये थांबून आम्ही खूप थकलो होतो. कंटिन्यू चालणं होतं रांगेमध्ये आणि गर्दी पुढे सरकतच नव्हती. खूप जास्त वैताग आला होता. बोलायची पण शेवटी जवळजवळ माझी ताकदच गेली होती. कारण की मंदिराच्या जवळ येताच कॅपॅसिटी संपायला लागली होती थांबायची. खूप जास्त थकले होते. पाय तर खूप दुखत होते आणि बसण्यासाठी पण काही जागा वगैरे नव्हती. कंटिन्यू आम्ही रांगेमध्येच उभे होतो. पण काही झालं तरी फायनली आम्ही देवाच्या गाभाऱ्यात पोहोचलोच. सो फायनली आम्ही गाभाऱ्यापाशी पोहोचलो देवाच्या. पण आता लगेच व्हिडिओ बंद करावा लागेल कारण की आतमध्ये व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे. सो कॅमेरा बंद लागून ये बाबा. कसं झालं दर्शन सांग बरं. एकच नंबर. एवढी गर्दी आहे चेंगराचेंगरी आहे. पण खंडोबाने एवढं मस्त दर्शन करून घेतलं. 2 तास लाईनीला थांबलो आम्ही. दर्शन एकच नंबर. एवढे भारी दिसायला लागलेत मल्हार साहेब. पण काय करणार आतमध्ये अलाउड नाही ना व्हिडिओ काढणं. अलाउड नाही. सगळ्यांना तर माहितीच आहे ना अलाउड नाही आहे. हे बघा हे आहे तळी भरण्याचं ठिकाण. इथं प्रत्येक जण आल्यावर तळी उचलत असते देवाची. झालं मस्त झालं. माझ्या खंडोबाचं दर्शन खूप छान झालं. खूप जास्त गर्दी होती असं वाटलं होतं. देवाला बघायला मिळते का नाही की. खरंच खूप भारी दर्शन करून मस्त झालं. आता भंडारा उधळायचा राहिलाय बाहेर. आतलं गाभाऱ्यातले देव दिसले. छान दर्शन झालं मस्तपैकी. सो पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. जिकडं तिकडं देवाचा भंडाराच भंडारा. देवाचं सोनंच सोनं.
पोटी भरतोय असा संसार होण्यासारखा मुळा करा. भरल्या वतीनं पुढल्या वर्षी पेढे घेऊन चल चल जायचं चल चल पुढे उधर भंडारा भंडारा उधर हा असं भंडारा नाही हे खायचं उधर असं दोन्ही हातांनी या तिकडे तिकडे माझ्या देवाची सोन्याची जेजुरी शिवराज वय चल बघू इकडे पुढे बघा परत घेऊन जय मल्हार. काय धडाधड धडकाय लागले होय माय.
इथून माझ्या देवाचं कडेपठार दर्शन होतंय. बाई कसं खरा आज खंडोबा येणार आहे बाहेर 100%. मम्मी फोन नीट धरला होता ना. हे बघा हे इकडं आहे कडेपठारकडे जाण्याचा मार्ग देवाच्या जुन्या गडावर. इकडून तिकडे कधीतरी जाईल. आता खूप उशीर झाला आहे. म्हाळसा देवीचं मंदिर. विष्णू पादुकाला लय गर्दी आहे. नाही उशीर झालाय. उशीर झालाय ना नको उतरू. चला खाली जायचं आपल्याला परत आलेल्या वाटेने चला म्हणजे आपल्याला. खूप भारी दर्शन झालं जेजुरीचं. भंडाऱ्याने पूर्ण आंघोळ केली आम्ही सगळ्यांनी. तिकडे बघा तिकडे भंडाराच भंडारा. ए चल आता याच्यानंतर देवाची जेजुरी मस्त खूप छान दर्शन झालं. आता आम्ही गड उतरत आहोत. खूप उशीर झाला आम्हाला. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आम्ही आता गड उतरत आहोत. देवाचं दर्शन खूप छान झालं. पूर्ण व्हिडिओ पूर्ण व्लॉग पहा. माझं वाऱ्याचं सुद्धा व्हिडिओ पहा. शिवराज शिवराज चल चल. माझ्या मम्मी सोबत खूप सुंदर देवाचं असं दर्शन झालं करून. खूप मस्त दर्शन झालं एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा. आणि मला वारं सुद्धा आलं. त्याचा सुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे. सो नक्की पहा आमचा हा व्लॉग. आमचे हे व्हिडिओ आवडला असेल
तर नक्की लाईक करायला विसरू नका. लाईक वगैरे करा आणि खूप छान छान तुम्ही सगळेजण कमेंट करता आमच्या व्हिडिओला. त्याबद्दल खरंच सगळ्यांचे खूप 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 आभार, खूप खूप धन्यवाद. असंच आमच्या मायलिकीच्या जोडीच्या सगळ्या व्हिडिओला प्रेम देत राहा, अशीच आमची साथ देत राहा. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि आता आम्ही गड उतरून बघा खाली जात आहोत. तर दरवेळेस आम्ही लवकर निघत असतो, तर यावेळेस आम्हाला उशीर झाला निघण्यासाठी गर्दी असल्यामुळे. तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, खूप जास्त लोक आलेले आहेत. चंपाषष्ठी झाली त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे माझ्या खंडोबाचं स्थान आहे तिथे तिथे जत्रा म्हणजेच यात्रा वगैरे चालू होती. आणि चंपाषष्ठीलासुद्धा खूप छान उत्सव असतो जेजुरीमध्ये. आणि त्यामुळे खूप जास्त गर्दी, खूप जास्त लोक आले होते. तर हे बघा, हे असं सुंदरसं व्ह्यू आहे संध्याकाळचं जेजुरीमधलं. सगळीकडे लाईटीचा झगमगाट वगैरे आहे आणि संध्याकाळ झालेली आहे, रात्र होत आहे, तरीसुद्धा गर्दी कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. खूप जास्त लोक आलेले आहेत दर्शनासाठी, तुम्ही पाहतच असेल. काही लोक संध्याकाळचे सुद्धा येतात. मला वाटतं त्यांना रात्रच होईल. माझी खूप इच्छा होती थांबायची, पण जशी देवाची इच्छा. चढताना एवढं काय नाही वाटत, उतरताना किती वाटायलंय. रास्ते चांगले आहे, बरं तो उजेड काय बघ ना किती मस्त. बाणाईचा वाडा कुठे गेला की बा? माया इथूनच पडा. हा कुठे की आता बाणाईचा वाडा नाही. काहीच ठेवत नाहीस तू. घे ती घे. आलो आलो दोन हळूहळू चला, हळूहळू चला, पट चाल. काय करतो आणि आपल्याकडे झाली. किती सुंदर वाटायला बघ ना कॅमेरामध्ये. चला पुढे गेली, पुढे गेली. चप्पल काय सुरत आता खाऊया. भेटत्या होता येईन, आम्ही आहेत ना सोबत तुमच्या. बाबा काय
देवाचं गड आलोय घरी आता. आणि कुणाला काय खायचं? शिवराजला विचार ना काय खायचं. अरे काय माणसं हो का कोण? काय खायचं नाही काय खायचं? हा चला नाही खायचं. तुम्हाला काय खायचं ताई? खावा किती. तर गडाच्या पायथ्याला आल्यावरती एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो जेवणासाठी. माझा आणि मम्मीचा उपवास होता त्यामुळे आम्ही घेतला साबुदाणा खायला. म्हणजेच आम्ही घरूनच घेतलेला होता तो साबुदाणा. मी आणि मम्मीनी साबुदाणा खाल्ला आणि शिवराजसाठी मग जेवण मागवलं होतं. तो जेवणाची वाट बघत बसला आहे आणि आम्ही साबुदाणा खातो दोघी मायले की. सो पूर्ण व्हिडिओ आमचा पहा. माझा हा व्हिडिओ हा ब्लॉग इथेच स्टॉप करते मी. आता इथून जायचं आहे घरी. पुण्याला चालले आहे मी. सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय सगळ्यांना. शुभरात्री. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि शिवराजसोबत थोडीशी मस्ती. मी असंच टाकणार यूट्यूबला. मस्ती टाईम माझ्या शिवराजसोबत. बाय बाय.